वर्धा शहरामध्ये माझं शहर माझी जबाबदारी ही संकल्पना राबविण्यात आहे आणि या संकल्पनेअंतर्गत वर्धा शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे। वर्धा शहरातील मुख्य रस्त्यावरती ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे। यामध्ये विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी देखील सहभागी झालेले आहेत। वर्धेचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी देशमुख सर देखील यामध्ये सहभागी आहेत। सर काय सांगाल एकूण या अभियानाच्या अनुषंगाने? आपण स्वच्छ भारतची अभियानाची सुरुवात केलेली आहे आणि नागरिकांच्या सहभागातून हे अभियान राबवण्यात येत आहे आणि शहर स्वच्छ आणि सुंदर अधिक चांगल्या प्रकारे करण्याकरता आपला हा सर्व लोकांच्या सहभागातून प्रयत्न सुरू आहे। एकूणच लोकांच्या सहभागातून वर्धा शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे। वर्धा शहरातील मुख्य रस्त्यावरती सध्या हे अभियान राबविण्यात येत आहे आणि यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी देखील सहभाग नोंदवलेल्याचा दिसून येत आहे आणि मोठ्या प्रमाणात येथे स्वच्छता करण्यात येत आहे। सोबतच वार्डांमध्ये देखील हे अभियान राबविण्यात येणार आहे। आपल्यासोबत वर्धेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर भाऊ पांगुळे आहेत। भाऊ काय सांगाल एकूण या अभियानाच्या अनुषंगाने? वर्धा हे शहर महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित झालेले शहर आहे आणि गेल्या 1 महिन्यामध्ये निवडणुका झाल्या, पण आता आम्ही सर्व सामाजिक संघटना मिळून आमचे सगळे यंत्रणा नगर परिषदेचे आमचे CO साहेब, आमचे स्वच्छता कर्मचारी सर्व मिळून वर्धेची जबाबदारी आमची आहे। माझं शहर माझी जबाबदारी ह्या संकल्पनेने आम्ही सर्व सामाजिक संघटनेचे लोक एकत्र येऊन येणाऱ्या काळामध्ये वर्धे शहराचं कायापालट आम्हाला करायचं आहे। पहिली आम्ही श्री गणेश हा स्वच्छतेतून केला आहे। स्वच्छता, आरोग्य, शिक्षण ही जबाबदारी आपली सर्व सामाजिक संघटनेची आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये वर्धा शहरामध्ये स्वच्छता कशी राखता येईल, आपली जबाबदारी आपल्याला कशी पाळता येईल, सर्वांना मी आव्हान करतो की सर्व लोकांनी याच्यामध्ये मला सहकार्य करावं। नक्कीच यामध्ये नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन देखील नगराध्यक्ष सुधीर भाऊ पांगुळे यांनी केलेलं आहे। महेश मुंजा, TVN मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।